प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आपण बघतोय युवराज सुशीलाबाई आणि सगळ्यांना ठणकावून सांगतो की आम्ही हे घर सोडून सध्या कुठेही जाणार नाहीये, कारभारीन या घरची सून आहे आणि त्या सांगतील तसंच होईल. आता पिंकी झालेली सगळी घटना आठवतीये की बापूसाहेबांनी युवराजला कसा जीवे मारायचा प्रयत्न केला आणि ती छबीला म्हणते, छबीताई मी आपलं घर सोडून कसं जाणार, मला डॉल्बी भाऊजी सारखा धीर आहे, तुमच्यासारखी मला नणंद आहे, तरी पण मला बहिणीसारखी वागणूक देते, मला सांगा हे घर सोडून मी कशी जाईल बरं. बघा या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये सगळे माझ्याकडे आशेच्या नजरेने बघताय. सत्या दादा, तुम्हा सगळ्यांना कोणाला मी सोडून जाणार नाही. आणि आता ही छबी म्हणते, अगं पण ह्या राक्षसांचं काय, त्यांना तू घरात नकोय ना. पिंकी आता बापूसाहेबांकडे बघते आणि म्हणते, या अशा लोकांना मी भीक घालणार नाहीये, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. मग पिंकीचे हे वाक्य ऐकल्यानंतर बापूसाहेब रागराग तिथून निघून जातात. पिंकी विचार करते, बापूसाहेब तुमचा समाचार तर आता घ्यावाच लागेल. इकडे ही सुरेखा खूप खुश होते, वा 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 संग्राम, मला तर लई खुशी वाटते बघ. आता ना असं वाटतंय की मी जणू काही पंचपक्वान्नाचं जेवणच करू. आता सरकारकडे आपल्याकडे आल्याशिवाय पर्यायच नाहीये बघ. मला लई आनंद होतोय. संग्राम म्हणतो, हो तुझं बरोबर आहे, पण आता त्यांना टोचन द्यावं लागेल ना. आणि त्यातनं आता पिंकी जरा जास्तीच डोक्यावर बसेल, कारण युवराजने सांगितलंय ना तिला, ती म्हणेल तसंच होईल. तेव्हा आता ही सुरेखा म्हणते, हो बरोबर आहे तुझं. पिंकी काय आता त्या पेपरवर सह्या करत नाही बघ. आता तू एक काम कर, त्या बिल्डरवाल्यांना पुन्हा फोन कर आणि सरकारसनी धमकी द्या म्हणून सांग. आता संग्राम म्हणतो, बरं सांगतो, तू म्हणशील तसं होईल बघ आई. आता ही सुरेखा आणखीन खुश होते. संग्राम जातो फोन करायला त्या बिल्डर लोकांना. सुरेखा मनात विचार करते की सरकार माफ करा, मला तुमची जरा कोंडी करते मी, पण काय करणार, युद्धात आणि राजकारणात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. आता इकडे बापूसाहेबांना त्या बिल्डरवाल्यांचा पुन्हा फोन आलाय. धनंजय फोन उचलतोय, बापूसाहेबांना भीती वाटते म्हणून. धनंजय म्हणतो, हो सांगतो मी बापूसाहेबांना. बापूसाहेब विचारतात, काय म्हणाले ते. मग धनंजय म्हणतो, ते म्हणाले की युवराजच्या हल्ल्याबाबतीत त्यांनी ऐकलंय आणि तुम्ही तो हल्ला करवलाय हेही त्यांना कळलंय, पण जर तुम्ही आता पैसे परत दिले नाही तर ते युवराजवर जसा हल्ला झाला तसा तुमच्यावर करतील. युवराजला वाचवायला पिंकी होती, पण तुम्हाला कोण वाचवणार असे म्हणाले ते. आता बापूसाहेब खूप घाबरतात आणि म्हणतात, अरे बापरे असे बोलले ते. आता ही पिंकी येते आणि म्हणते, मी ऐकलंय सगळं पिये दाजी, ते जे काय बोलले ना ते अगदी बरोबर बोलले आहेत. आता पिंकी ती पांढरी साडी आणि फाईल तिथे ठेवते आणि म्हणते, बापूसाहेब तुम्हीच माझ्या धनींना मारायचा प्रयत्न केला ना, मला सगळं माहिती आहे, त्यामुळेच मी तुमचा समाचार घ्यायला आली आहे. आता पिंकी त्यांना सांगते, मी जेव्हा तुमचा मोबाईल खाली पडला तेव्हा वाकले ना, तेव्हाच तुमच्या मोबाईलमधला मेसेज वाचला होता मारेकऱ्यांचा की बापूसाहेब आम्ही युवराजला तिथे शोधायला गेलो पण युवराज आम्हाला सापडला नाही म्हणून. आता बापूसाहेब म्हणतात, तुम्हाला समजा कळलंय ना, मग करून टाका ना सह्या, होऊन जाईल सगळ्यांचं कल्याण. आता पिंकी म्हणते, तेच करायला आली आहे मी आता, म्हणूनच तर ह्या फायली सुद्धा घेऊन आले ना सोबत, पण माझ्या धनींचा घातपात करण्या इतपत तुमची मजल गेलेली आहे, म्हणूनच मी फेर विचार करणार आहे साही करायच्या फायलीवर की नाही, म्हणून मंजुरी द्यायची की नाही द्यायची. आता धनंजय म्हणतो, हे बघा ताईसाहेब करून टाका सह्या, ते लोक खूप पोहोचलेले आहेत, तो अगदी दिल्लीपर्यंत त्यांची पोहोच गेलेली आहे. आता लगेच बापूसाहेब म्हणतात, हे बघा सुनबाई तुम्ही ना लई हुशार आहात, म्हणूनच आम्ही तुम्हाला सरपंच केलेलं आहे. तुम्ही जरा विचार करा, आपण दोघं एकत्र मिळालो तर आपण महाराष्ट्रावर राज्य करू. आता पिंकी म्हणते, ते महाराष्ट्राचं जाऊ द्या हो, आधी आपण या फायली पुरता तर विचार करू. आता पिंकीने त्या फायली हातात घेतल्यात आणि एक एक वाचतीये. ती म्हणते, अच्छा म्हणजे तुम्हाला आता इथे दारूच्या फॅक्टऱ्या सुरू करायच्या आहेत, तर अशी आहेत होय तुमची कामं. काय हो बापूसाहेब, या कामांमध्ये कसं काय जनहित आहे सांगा बरं मला. दारू पिऊन कोणाचं भलं झालंय हो बापूसाहेब, यांना म्हणावं लोकांना जाऊन जनमत विचारून या आधी. आता पिंकी ती फायली असते ना ते जाळून टाकते अक्षरशः बापूसाहेबांच्या समोर. बापूसाहेब त्या फायली त्यांच्या पायानं विझवायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, ओ सरपंच बाई अहो काय करू लागल्या तुम्ही, तुम्हाला काही समजतंय का. धनंजय बापूसाहेबांना मागे खेचतो. आता पिंकी बापूसाहेबांना धमकी देते, ओ बापूसाहेब अहो हे असले प्रपोजल ना जळून गेलेलेच बरे. आणि बापूसाहेब मला माहिती आहे 15 कोटी काय तुम्ही कुठल्याही थराला जाऊन मिळवतालच, आणि तुमच्या मित्राला जेव्हा 15 कोटी देताल ना तुम्ही जाऊन, तेव्हा ही पांढरी साडी पण त्याला नक्की द्या आणि त्याला सांगा की पिंकी जोवर या गावची सरपंच आहे ना तोवर ती या गावचं अहित होऊच देणार नाही. तुमच्या मित्रांच्या विनाशकारी महत्वाकांक्षांना तिलांजली देण्यासाठीच ही साडी मी देतीये. जा
देऊन या त्यांना, दफन करके आओ बापू साहेब, क्योंकि ये पिंकी कफन बांध के आई है, असं ती म्हणते आणि त्यांना पुन्हा धमकवते की मी पिंकी आहे पिंकी, सांगा त्यांना. आणि ती साडी अशी भुरकाळते हवेमध्ये आणि निघून जाते आणि बापूसाहेबांच्या मनसुब्यांचा अशा प्रकारे पचका झालाय. तर आता इकडे पिंकी युवराजची काळजी घेत असते. युवराज म्हणत असतो, काय तुम्ही लहान लेकरासारखं करताय कारभारीन. पिंकी म्हणते, करू द्या धनी, मला खूप आवडतं तुमची काळजी घ्यायला. आणि ती त्याला काय पोहे भरवत असते, तिच्या हाताने चहा पाजत असते, त्याचं तोंडही पुसून देत असते. तिला खूप आवडत असते हे सगळं करायला. युवराज म्हणतो, काय चाललंय तुमचं कारभारीन, थांबा आता, चहा तरी मला पिऊ द्या, चटका बसल तुम्हाला. पिंकी म्हणते, थांबा धनी, मी तुम्हाला फुंकर मारून देते. मग युवराज म्हणतो, काय लावलंय तुम्ही. आता पिंकी म्हणते, अशा गोष्टीतूनच तर प्रेम वाढतं ना धनी, आणि मला खूप आवडते हे सगळं तुमचं करायला. आणि आता युवराज जात असतो बेडवरती झोपायला, तर चालता चालता त्याच्या पायाला ठेच लागते आणि तो असं करतो. तर पिंकी म्हणते, धनी लागलं का हो तुम्हाला. मग युवराज हसतो आणि म्हणतो, नाही. अहो काय तुम्ही कारभारीन, थोडंफार लागलं तर दुखणारच ना, किती काळजी करताय तुम्ही. पिंकी म्हणते, धनी काय हो, मला कळतंय मी खूप वाईट बायको आहे ना, हे सगळं माझ्यामुळे झालंय ना तुमच्या बाबतीत. आता युवराज म्हणतो, नाही तशा तुम्ही वाईट बायको नाही आहात, तुम्ही खूप चांगले आहात. आता युवराज रोमॅन्टिक होऊन तिच्या मांडीवर झोपतो आणि मग म्हणतो, कारभारीन तुम्ही आम्ही पाठवलेला व्हिडिओ मेसेज पाहिला की नाही. पिंकी म्हणते, अहो धनी, या सगळ्या गडबडीतनं पाहायचंच राहून गेला आणि तो डाउनलोडच नव्हता झाला. मग आता पिंकी युवराज समोर त्याचाच पाठवलेला व्हिडिओ मेसेज ऐकते. तर युवराजने तिला खूप रोमॅन्टिक मेसेज पाठवलेला असतो. तर युवराजचा मेसेज तिने आता डाउनलोड केला आहे. त्यात तो म्हणत असतो, कारभारीन आम्हाला तुमच्यासारखं रोमॅन्टिक नाही होत आहेत, पण आम्ही ना तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो. मागे बघितलंत का तुम्ही, किती सुंदर दऱ्या आहेत, डोंगर आहेत, तलाव आहेत, आम्हाला ना तुमची लई लई आठवण येते बघा. पिंकी अगदी रोमॅन्टिक होऊन तो मेसेज ऐकत असते आणि बघतही असते आणि युवराजही आहेच तिच्यासोबत. तर युवराज म्हणतो, आम्ही ना तुमच्यासाठी एक छोटीशी कविता केली आहे, ती तुम्ही गोड मानून घ्या. म्हणजे आम्हाला तसं तुमच्यासारखं भारी भारी बोलता येत नाही, आम्हाला जरा अवघडल्यासारखं होतं, म्हणजे मनात लई असतं आम्हाला तुमच्याबद्दल बोलावं, पण आमच्या ओठावर येत नाही. तुमच्या आग्रहाखातर ही छोटीशी कविता केली आहे. कारभारीन तुम्ही आमच्यासाठी लई खास आहात, आमचा श्वास आहात, आमच्या प्रीतीचा ध्यास आहात. कशी वाटली कविता, गोड मानून घ्या हं. आणि आता फ्लाइंग किस नाही देऊ शकत आहे कारण डॉल्ब्या आमच्याकडे बघतोय. कारभारीन खरंच आय लव्ह यू. आणि आता पिंकी तो व्हिडिओ बघते आणि युवराजचे लाड करते. तर इकडे आता हा संग्राम म्हणतो, काय ग आई, आज घरात फारच शांतता आहे, बापूसाहेबांचा आवाज नाही, पिंकीचा नाही, काय चाललंय काय. आता ही सुरेखा म्हणते, काळजी नको करू रे संग्राम, आता सरकारला आपल्याकडे याय वाचून पर्याय का, तर विचार करत असतील कसं यावं, कसं मागावं आपल्याला सगळं. बापूसाहेब येतातच लगेच सुरेखाकडे. सुरेखा म्हणते, अरे बापरे, गजराज धोंडे पाटील, खुद्द सरकार आमच्या गरिबांकडे कसे काय आलेत आज. आता लगेच बापूसाहेब म्हणतात, अहो तुम्ही गरीब, अहो आम्हीच तुमच्याकडे आश्रित म्हणून राहतो बाबा. संग्राम त्याला लगेच टोमणा मारतो आणि म्हणतो, असं तर वाटत नाही हो बापूसाहेब, असं वाटतं की तुम्ही अख्ख्या जगाचे मालक आहात, अशीच तुमची वागणूक असते. मग बापूसाहेब म्हणतात, सुरेखाबाई अहो प्लीज, तुम्हाला कळतंय मी किती कोंडीत आलोय, ते तुम्हीच आमची मदत करू शकता. आता सुरेखा म्हणते, हो आमच्या कानावर आलंय, 15 कोटी हवेत ना तुम्हाला. आता बापूसाहेब म्हणतात, हे बघा सुरेखाबाई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, काय ना आता तुम्ही मनातलं ओळखलंच आहे, तुम्हाला माहितीच आहे, तर आता मी पुढे काय बोलू तुम्हाला. ए बाबा संग्राम, अरे तू तुझ्या बापाची मदत कर रे बाबा. आता लगेच संग्राम म्हणतो, अरे वा, आज चक्क तुम्हाला तुमच्या दुसऱ्या नात्यांचीही आठवण झाली. तर चांगलंय चांगलंय, किती 15 कोटी पाहिजे ना तुम्हाला. बरं नाही, तसं मनात आणलं तर मी देऊ शकतो, पण मी तुम्हाला पैसे देणार नाहीये, मी ठरवलं मी तुम्हाला पैसे देणार नाही. तर आता लगेच बापूसाहेब म्हणतात, असं नको बोलू रे संग्राम, अरे मी मदत म्हणून मागतोय तुझ्याकडे पैसे, मी परत करेल ना तुला. मग संग्राम म्हणतो, मीच का मदत करू तुम्हाला, माझ्या आईला कशी वागणूक देता तुम्ही. नाही म्हणजे माझ्या आईकडे घरंदाजपणा नाही आहे ना, तुमचा सुशीला देवींसारखी हुशारी नाही आहे, कशाला माझ्याकडे मदत मागताय तुम्ही. नाही, तुमच्या सुशीला देवींकडे जा ना, त्यांच्याकडे मदत मागा. आता बापूसाहेब म्हणतात, नाही रे बाबा, तसं नाही जमणार. मग संग्राम म्हणतो, बघू कोण किती मदत करते तुम्हाला. बापूसाहेब म्हणतात, ओ आओ सुशीला देवी, सांगा ना आपलं नातं किती घट्ट आहे त्यांना, म्हणजे समजवा ना आता. सुरेखा म्हणते, काय करणार सरकार, जसं तुमची मुलं तुमचं ऐकत नाही ना, तसं माझा मुलगा माझं ऐकत नाही हो.
पैसे देणारा तोच आहे. बापूसाहेब पुन्हा संग्रामकडे येतात. संग्राम म्हणतो, तुमच्या पिंकीमुळे माझ्या आईवर जीव गमवायची वेळ आली होती, कशाला मी तुमची मदत करू? तुमची मदत करायची की नाही करायची हे फक्त माझी आई सांगेल आणि माझ्या आईच्याच हातात आहे. बापूसाहेबांना नाचवतायत हे प्रेक्षकांनो, काय बोलावं आता. तर इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आणि पुढे आपण बघणार आहोत ही सुरेखा बापूसाहेबांना अट घालते की मी तुम्हाला मदत करेल, मला पटवून द्या तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि या सुशिलाला घटस्फोट द्या. हे ती सुशिलाबाईंच्या समोर जाऊन बोलतीये. आता बापूसाहेब पैशासाठी काय करतील, का पिंकीलाच पुन्हा माघार घ्यावी लागेल तिच्या सासूसाठी, हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि प्रेक्षकांनो, आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.